नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इंट्राडे ट्रेडिंग विषयी जागरूकता याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत तुषार भूमकर सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी सरांची ओळख करून देणारी एव्ही आपण पाहूयात. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, डे ट्रेडिंग, फ्युचर, ऑप्शन्स असे शब्द आपण शेअर मार्केट संबंधी ऐकत असतो. अनेक लोकांना या शब्दांचे अर्थ काय आहेत किंवा कशा प्रकारे या सर्व प्रकारांमध्ये पैशाची उलाढाल होत असते हे माहित नसतं. मुळात शेअर मार्केट विषयीचे ज्ञान आहेच एवढे विस्तृत अथांग सागराप्रमाणे, आणि तुम्ही या सागरामध्ये योग्य ते मार्गदर्शन किंवा ज्ञान न घेता उतरायचं ठरवलं तर तुम्ही नक्कीच बुडणार. परंतु शेअर मार्केट मधील पैसे गुंतवणुकीसाठी आताच्या परिस्थितीनुसार उत्तम पर्याय म्हणजे कमोडिटीज मार्केटमध्ये डे ट्रेडिंग करणे व रोजच्या रोज भरपूर पैसे कमावणे. मग मार्केटमध्ये तेजी येऊ द्या किंवा मंदी येऊ द्या, याचाच अर्थ मार्केट वर गेलं तरीही तुम्ही यामध्ये प्रॉफिट कमवू शकता. मार्केट खाली आलं तरी देखील तुम्ही त्यातून प्रॉफिट कमवू शकता. आहे की नाही गंमत? आपले पैसे वर्षानुवर्ष गुंतवून ते वाढण्याची वाट बघत बसणे कोणाकडे आहे आज एवढा वेळ? मग हवंय ना तुम्हाला डे ट्रेडिंग करण्याचं ज्ञान, आणि ते ज्ञान मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे तुषार भूमकर सरांचे तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड इंट्राडे ट्रेडिंग क्लासेस मधील 15 वर्षांपासूनचे एकमेव नाव. येथे तुषार सर स्वतः लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेनिंग देतात. मुळातच कमोडिटीज मध्ये डे ट्रेडिंग हा एक अवघड विषय, आणि त्यातल्या त्यात लाईव्ह मार्केटमध्ये शिकवणे म्हणजे त्यातूनही अवघड. परंतु तुषार सरांचा अनुभव आणि ज्ञान याद्वारे त्यांनी ही अशक्य गोष्ट सुद्धा अत्यंत सहजपणे शक्य करून दाखवली आहे. आजपर्यंत सरांच्या ट्रेनिंगचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे व त्यांचे बरेचसे विद्यार्थी आज ट्रेडिंग करून दररोज भरपूर पैसे कमवत आहेत. सरांच्या या कार्याची दखल अनेक टीव्ही चॅनल्स व संस्थांनी घेऊन सरांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. तसेच अनेक वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स व मॅगझिन्स मधून सरांचे लेख देखील वारंवार प्रसिद्ध होत असतात. चला तर तुषार भूमकर सरांकडून कमोडिटीज मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग हा विषय शिकूया आणि समृद्ध होऊया. तर सरांची ओळख करून झाली आहे. सर, सगळ्यात आधी मला सांगा की तुम्ही कमोडिटी ट्रेडिंग मध्ये नेमके कसे आलात आणि यामध्ये येऊन आपल्याला करिअर करायचंय, ही प्रेरणा नेमकी तुम्हाला कशी मिळाली? सुरुवातीला 2004-5 ची गोष्ट आहे की काही मित्र करतायत म्हणून त्याच्या बघून आपण पण करून बघावं म्हणून मी ट्रेडिंग चालू केलं होतं शेअर्समध्ये ट्रेडिंग चालू केलं. तर थोड्या दिवसानंतर मला ऑप्शन बद्दल कळालं. तर ऑप्शन त्यावेळेला नुकतंच नवीन ऑनलाईन ट्रेडिंगची सुरुवात झाली होती आणि ऑनलाईन ट्रेडिंग अकाउंट काही ब्रोकर कंपन्या देत होत्या. आपण आपल्या घरी किंवा कॉम्प्युटर ऑफिसमध्ये बसून ऑनलाईन ऑर्डर टाकून शकतो. ही फॅसिलिटी त्यावेळेला जस्ट नवीन चालू झाली होती आणि ऑप्शन ट्रेडिंग बद्दल मला त्यावेळेला कळलं. तर ऑप्शनमध्ये थोडीफार ट्रेडिंग केली मी आणि प्रॉफिट झाला. मला वाटलं आता आपलं सगळं मार्केट कळायला लागलंय म्हणून. आणि मग मी काय केलं की काही लोन्स काढले आणि ते सगळे पैसे त्या ट्रेडिंगमध्ये टाकले आणि मग ते सगळ्याचे सगळे लॉसमध्ये गेले. आणि मग माहितीच नव्हतं की नक्की आता काय करायचंय, कसं करायचंय, काही क्लिअर नव्हतं, कारण जे होते ते पैसे तर गेलेले होते. मग त्याच्यात मी स्टडी चालू ठेवला, काही कोर्सेस अटेंड केले, त्यानंतर ट्रेडिंग चालू ठेवलं. बाकी काही ऑप्शन त्याच्यामध्ये करण्यासारखे आहेत का ह्याची माहिती घेतली. त्यानंतर फंडामेंटल अनालिसिस शिकलो, टेक्निकल अनालिसिस शिकलो. गुगलवरती काही किंवा युट्यूबवरती एवढे तर काही त्यावेळेला इन्फॉर्मेशन अवेलेबल नव्हती. मग मी असंच प्रॅक्टिस मधनं बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. कुठले फ्रीवाले चार्ट मिळतात का ते शोध, असं करत करत नंतर मग कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग चालू केलं. तर कमोडिटी मार्केटमध्ये जेव्हा मी ट्रेडिंग स्टार्ट केलं त्याला काही इंटरनॅशनल कंपन्यांचे चार्ट, इंटरनॅशनल कमोडिटीचे चार्ट जसे इंटरनॅशनल गोल्ड किंवा सिल्वर, त्याचे फ्रीवाले चार्ट काही वेबसाईटवरती अवेलेबल असं जस्ट चालू झाले होते दिसायला. तर मी त्याच्यावरनं बघून ट्रेडिंग चालू केलं. मग त्याच्यामध्ये काही गोष्टी चेंजेस करत 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 मग मी त्याच्यामध्ये स्टडी करत फ्रीवाले सॉफ्टवेअर, काही पेडवाले सॉफ्टवेअर वापरून मग त्याच्यात मी काही ट्रेडिंगच्या सिस्टम डिझाईन केल्या. ठीक आहे. मग त्यानंतर मी त्या कोर्समध्ये शिकवायला चालू केलं. तर अशी सुरुवात झाली होती या मार्केटमध्ये माझी. आणि सुरुवातीलाच खूप मोठा लॉस झाल्यामुळं आता त्या लॉसला आपला भरून काढायचंय हे एक एम ठेवलं होतं. आणि मग त्यावरती मी काम करत करत हळूहळू करत त्या कमोडिटी मार्केटमध्ये मी आलो. अगदीच. तर हे कमोडिटी मार्केट आणि कमोडिटी ट्रेडिंग आपण म्हणूयात किंवा स्टॉक ट्रेडिंग आपण म्हणूयात, या दोघांमध्ये नेमका तुम्हाला फरक काय वाटतो? कमोडिटी मार्केट हे खूप मोठं आहे.
ह्याच्यामध्ये लिक्विडिटी खूप हाय आहे, मॅन्युप्युलेशन व्हायचे चान्सेस एकदम कमी आहेत. ह्याच्यात मुवमेंट पण जास्त येते, त्याला स्पीड पण सगळ्यात जास्त आहे. आणि जर का आपलं इंट्राडे ट्रेडिंग करायचं तर कमोडिटी सारखं सेफ मार्केट सध्या दुसरं कुठलंही नाहीये. अगदीच. मात्र याच कमोडिटीमध्ये ज्या नवख्या लोकांना इंट्राडे ट्रेडिंग करायचंय त्यांना मग तुम्ही काय सल्ला द्याल? कारण जे नवीन लोक आहेत त्यांना कुठेतरी इन्व्हेस्ट करायला देखील भीती वाटते, तर त्यांना तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे का? हो, जे नवीन लोक आहेत त्यांनी तर शिकल्याशिवाय ह्या मार्केटमध्ये अजिबात येऊ नये. कारण बिना नॉलेज घेता ट्रेडिंग करणं म्हणजे मी नेहमी सांगतो की आत्महत्या करण्यासारखा प्रकार आहे. तर ज्यावेळेला मी चालू केलं होतं त्यावेळेला ते चालून गेलं, नुकसान झाला, भरायची कॅपॅसिटी होती, थोडंफार बाकीचे पण इन्कम सोर्स चालू होते, त्याच्यामुळे त्याच्यातनं मी ओव्हरकम करून वरती आलो. पण बरेच लोक काय करतात की कॅपॅसिटी नसताना त्याच्यामध्ये ट्रेडिंग चालू करतात, सगळे केलेली सेव्हिंग त्याच्यामध्ये टाकतात, नॉलेज तर नसतंच आणि स्टार्टच होऊन जाते त्यांची ती म्हणजे ऑप्शनमध्ये. मी नेहमी सांगतो की ऑप्शनमध्ये नवीन माणसांनी तर अजिबात येऊ नये. ठीक आहे, जे 4-4, 5-5 वर्षापासून या मार्केटमध्ये आहेत त्यांचा सुद्धा ऑप्शनमध्ये मोठा लॉस होत असतो. सेबीने पण वॉर्निंग द्यायला चालू केली की 10 पैकी 9 लोक ह्या F&O मध्ये पैसे घालवतात, तर ज्याला कोणाला ट्रेड करायचं त्यांनी कॉशियसली ट्रेड करा. तर हे आपलं आधी समजून घेणं खूप महत्वाचं आहे की मार्केट काय आहे आणि प्रोडक्ट काय आणि आपलं काय करायचं नक्की, इन्व्हेस्टमेंट करायची आहे का ट्रेडिंग करायची आहे का काय करायचं हे आधी डिसाईड करणं खूप महत्वाचं आहे. कारण लोक शेअर मार्केट म्हणजे ते म्हणतात ना 4 दिन की चांदनी सारखं, की नवीन नवीन ऐकलं असतं, कौतुक असतं त्याचं खूप, काय करायचं ते ठरलेलं नसतं. की शेअर मार्केट म्हणजे काय हेच मुळात लोकांना माहीत नसतं. मग कुठला तरी बेसिक कोर्स किंवा गुगलवरनं युट्यूबवरनं माहिती घेतात आणि मग त्याच्यात ते डायरेक्ट येतात आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग चालू करतात. तर तसं नाही करायला पाहिजे. ह्याच्यात पूर्ण शिकून मग उतरलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला आधी काय करायचे ते डिसाईड करा. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे की ट्रेडिंग करायची. तर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर शेअर मार्केट अख्खा आहेच, ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप, कुठल्याही चांगले शेअर्सला आपण घेऊन त्याला काही दिवसांपुरते काही महिन्यांपुरतं जर होल्ड केलं तर त्याच्यातून चांगल्यापैकी रिटर्न निघू शकतो. नवीन माणसांनी सुरुवात तिथून करायला पाहिजे. ठीक आहे, की ज्याला वेळ नाहीये ट्रेडिंगसाठी त्यांनी तिथून करायला पाहिजे. त्यानंतर ज्याला कधीतरी वेळ आहे त्याच्यासाठी मी एक टेक्निक डिझाईन केलेली आहे ज्याचं नाव आहे हवाला ट्रेड. हवाला ट्रेड जो हा दर महिन्यातनं एकदा येत असतो आणि कमीत कमी 100 पॉईंटचा प्रॉफिट आपल्याला निफ्टीमध्ये मिळवून देत असतो. तर त्याचा युट्यूबच्या चॅनलवरती आमच्या व्हिडिओ टाकलेला आहे, प्रेक्षक त्याचा व्हिडिओ जाऊन तो बघू शकतात आणि त्याप्रमाणे सुरुवात करू शकतात पोझिशनल ट्रेडिंगची किंवा स्विंग ट्रेडिंगची. त्याच्याही थोडं पुढे जायचंय तर मग इंट्राडे ट्रेडिंग जे मी सांगितलं कमोडिटीजमध्ये. तर कमोडिटी मार्केट मी का जास्त करून रेकमेंड करतो लोकांना, कारण कमोडिटी मार्केटमध्ये ना मॅन्युप्युलेशन व्हायचे चान्सेस नाही आहेत आणि मार्केटचा पिरियड मोठा आहे. म्हणजे सकाळी 9ला चालू होती तर रात्री 12 वाजेपर्यंत चालतं, तर 15 तास मार्केट चालतं रोजचं ऑलमोस्ट. आणि आपलं ट्रेडिंग चालू करायची असते ती साधारण 11च्या नंतर चालू करायची असते. तर 11 त्यानंतर साधारण 8-9 वाजेपर्यंत जरी आपण केलं तरी मोर देन इनफ आहे सध्या जो सुरुवात करतोय त्याला. आणि ज्याला पार्ट टाइम करायचंय तो संध्याकाळी करू शकतो 6 नंतर, 9, 9:30, 10 वाजेपर्यंत. ज्याला दुपारनंतर जॉबला जायचंय म्हणजे सेकंड शिफ्टला किंवा नाईट शिफ्टला तो दिवसभर करू शकतो, संध्याकाळी किंवा रात्री नाईट शिफ्टला जाऊ शकतो. तर फ्लेक्झिबिलिटी खूप आहे कमोडिटीमध्ये जर ट्रेडिंग करायचं म्हणलं तर, जी शेअर्समध्ये किंवा इक्विटीमध्ये किंवा F&O मध्ये नाहीये. 3:30ला जर मार्केट बंद झालं तर त्याच्यानंतर फुल टाइम ट्रेडला काही कामच नाही. ओके, तो नुसताच बसून राहणार आहे, त्याच्याकडे काही काम नाहीये. ठीक आहे, पण कमोडिटीचं तसं नाहीये. तर मार्केट मोठं असल्यामुळे काय होतं की अपॉर्च्युनिटीज ह्या मल्टिपल येत असतात. म्हणजे कधी सकाळी एखादा ट्रेड येईल, कधी दुपारी येईल, कधी संध्याकाळी येईल, कधी रात्री येईल. सिल्वर नाही आलं तर क्रूड ऑइल येईल, क्रूड ऑइल नाही तर कॉपर येईल, कॉपर नाही आलं तर गोल्ड येईल. कुठं ना कुठं काही ना काहीतरी चालूच राहणार आहे. त्यामुळे अपॉर्च्युनिटीज आपल्याला भरपूर मिळतात कमोडिटीजमध्ये जे आपण ट्रेडिंग करायला उतरतो. आणि ह्याच्यात कसं आहे की पॉसिबिलिटीज वरती ठरतात सगळ्या गोष्टी. जर 10 ट्रेड आपण केले तर त्याच्यातलं आपलं हे आधीच माहिती असतं की 2 मध्ये आपला स्टॉप लॉस हिट होणार आहे आणि 8 मध्ये प्रॉफिट मिळेल. कारण मार्केटमध्ये प्रत्येक ट्रेडच आपला सक्सेस होईल असं नाहीये. आपण प्रयत्न हा करायचा की प्रत्येक ट्रेड आपला सक्सेस झाला पाहिजे, त्याच्यासाठी स्टडी करून मग मार्केटमध्ये उतरायचे. पण फेल्युअर रेशो पण लक्षात घेतला पाहिजे. तर जाणार किती वेळाला आहे हे आपलं आधीच माहिती आहे. 2 वेळा लॉस होणार आहे आणि 8 वेळाला प्रॉफिट होणार आहे. तर ही रिस्क थोडीफार जी आहे ही प्रत्येकाने घेणं अपेक्षित आहे, कारण ती जर घेतलीच नाही तर मग काहीच नाही मिळणार. बरोबर आहे. मात्र याच इंट्राडे ट्रेडिंग मध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॉफिट जर मिळवायचं असेल तर मग त्यासाठी काही स्ट्रॅटेजी देखील ठरवणं गरजेचं आहे का? आणि ती स्ट्रॅटेजी नेमकी कशा प्रकारे असली पाहिजे? स्ट्रॅटेजीज ह्या कसं आहे की जसं आपण तलवारी धार लावतो, ठीक आहे,
थोडा वेळ घासल्याच्या नंतर मग ती धार त्याला लागते. तसंच ट्रेडिंगचं पण आहे की आपल्या नॉलेजला आपला धार लावायला लागणार आहे आणि जसं आपण त्या नॉलेजला घासू तशी तिथे आपल्या नॉलेजला ती धार येत जाणार आहे आणि आपल्या ट्रेडिंगमध्ये परफेक्शन येत जाणार आहे. सुरुवातीला चुका ह्या होतातच. तर स्ट्रॅटेजीज ज्या आहेत ह्या सगळ्या मी तर कोर्समध्ये शिकवतोच, पण बऱ्याच लोकांना त्या कोर्स झाल्याच्या नंतर, घरी गेल्याच्या नंतर, प्रॅक्टिस चालू केल्याच्या नंतर महिन्या दीड महिन्यानंतर त्या कळायला लागतात. कारण तोपर्यंत त्याच्यावरती काम चालू झालेलं असतं, तोपर्यंत त्याला पेपर ट्रेडिंगची प्रॅक्टिस करायची असते. आता मी तर रेकमेंड करतो बऱ्याच वेळेला की लोकांनी पेपर ट्रेडिंग हे केलंच पाहिजे. ठीक आहे. काही लोक म्हणतात की पेपर ट्रेडिंगमध्ये सर इमोशन्स लागलेले नसतात किंवा तो फील येत नाही, ऍक्च्युअल ट्रेडिंग केल्याशिवाय कळत नाहीये. तर तसं नाहीये. ठीक आहे. आता जो डॉक्टर आहे, जो सर्जरीचा स्टडी करतोय, ठीक आहे, त्याला आधी ज्यावेळेला प्रॅक्टिसची त्याची लेवल असते, त्याला मेलेल्या माणसाचं ऑपरेशन करायचं असतं, त्याला डायरेक्ट जिवंत माणसाचं ऑपरेशन नाही करायचं. कारण जर चूक झाली तर त्या माणसाचा जीव जाईल. बरोबर. तर पेपर ट्रेडिंग मध्ये तसंच आहे की जर चूक झाली तर आपलं नुकसान होत नाही. ठीक आहे. आणि चूक झाल्यानंतर ती पुढच्या वेळेला सुधारवायसाठी आपल्याला ते मार्केट चान्स देतं. बरोबर. तर पेपर ट्रेडिंग हाच सगळ्यात पर्याय आहे ज्याला शिकायचे त्याच्यासाठी. ऍक्च्युअल ट्रेडिंग मध्ये जर का सुरुवातीला 1-2 ट्रेडमध्ये लॉसेस झाले तर त्या माणसाची कॉन्फिडन्स लेवल एवढी डाऊन होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्याची डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी पण लो होऊन जाते. त्याला प्रत्येक वेळेला भीती वाटत राहते ट्रेड करताना. 1-2 वेळेला सुरुवातीला प्रॉफिट होईल पण तो कायम नाही होणार आहे. पण पेपर ट्रेडिंग मध्ये 1-2 ट्रेड काय 10 ट्रेड मध्ये जरी लॉस झाला तरी पुढे त्याला सुधारवायसाठी आपलं चान्स मिळत जात. तर पेपर ट्रेडिंग हाच सगळ्यात उत्तम पर्याय माझ्या हिशोबाने. अगदीच जसं तुम्ही सांगितले की पेपर ट्रेडिंग देखील करायला हवी, त्यामधून देखील आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. मात्र जी लोक कमोडिटी मध्ये ट्रेडिंग करत असतात आणि त्यांच्या वारंवार त्याच कॉमन मिस्टेक्स होत असतात, तर या चुका टाळण्यासाठी देखील नवख्या लोकांना तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे का? हो. ट्रेडिंगमध्ये असं नाही आहे अजिबात की रोज उठून नवीन चूक होतीये. त्याच प्रकारच्या मिस्टेक असतात ज्या प्रत्येकाच्या परत परत होत राहतात. त्याच्यामुळे काय होतं, तो माणूस फ्रस्ट्रेट होतो कारण त्याचं काय चुकतं हे त्याला कळत नसतं. तर कुठल्याही फील्डमध्ये आपलं मास्टर व्हायचं म्हणलं तर परफेक्ट कोच गरजेचं आहे, जो तुम्हाला तुमच्या झालेल्या चुका दाखवेल. त्या चुकांवरती जेव्हा तुम्ही काम कराल, चुका प्रत्येकाच्या होतात. ठीक आहे. पण हळूहळू काय होतं की जेव्हा आपली त्याच्यात मार्केटमध्ये मास्टरी यायला लागते, त्या चुका ज्या आहेत त्या कमी कमी व्हायला लागतात आणि एक दिवस चुका व्हायचंच बंद होऊन जातं आणि मग जो प्रॉफिट होतोय तो मल्टिप्लाय व्हायला स्टार्ट होतो. आणि हे सगळं होण्यासाठी आपल्याला टाइम देणं खूप गरजेचं आहे. कारण ट्रेडिंगला मी नेहमी सांगतो की कुठल्याही फील्डमध्ये जर तुम्हाला मास्टर व्हायचं असेल तर कमीत कमी 1000 दिवस किंवा 3 वर्ष तुम्ही त्याचं जर काम केलं, तुम्ही आपोआप त्याच्यामध्ये मास्टर होऊन जाल. तर तेवढं टिकणं पण गरजेचं आहे. तेवढं बरेच लोक टिकत नाहीत. म्हणजे मी पाहतो की जे लोक कोर्सला येतात 2-3 महिने हाऊस म्हणून करतात, त्याच्यानंतर सोडून देतात. नंतर त्याला विचारलं ना का नाही केलं, मग तो वेळ नाही आला. मग मी त्याला विचारलं की तू आला का होता कोर्सला? काही नाही, माझे मित्र असेच बसायचे गप्पा मारत, त्यांच्या ट्रेडिंगवरती काहीतरी चर्चा चालली असायची, मला बोलायला काहीच नव्हतं. ठीक आहे. म्हणून काहीतरी बोलायला चान्स मिळावा म्हणून तो ट्रेडिंग शिकायला फक्त हाऊस मिळाला. असे अनेक लोक आहेत आजकाल की जे सिरियस नाही आहेत ट्रेडिंगच्या बाबतीत, पण त्यांना रिझल्ट नाही येत. तर रिझल्ट येण्यासाठी ह्या मार्केटमध्ये आणि टिकण्यासाठी, लॉसला टाळण्यासाठी इकडे डेली मार्केटला टाइम द्यायला लागणार, आपला प्रॅक्टिस करायला लागणार आहे. मग ते हळूहळू करत मास्टरी येणार आहे. आणि ज्याला खरंच इंटरेस्ट आहे त्यानेच ट्रेडिंगच्या फील्डमध्ये यावं. कोणी आलंय आणि चालू केलंय आणि लगेच रिझल्ट मिळायला लागलाय असं नाही होणार. ठीक आहे. ज्याला खरंच मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्याला खरंच नोकरी सोडायची आहे, ज्याला खरंच सिरियसली काम करायचंय, ज्याला खरंच बिझनेस बंद करायचा आहे आणि करिअर करायचं आहे ट्रेडिंगमध्ये, असे लोक जर कमोडिटीज मध्ये उतरले तर त्यांना त्याचा जास्त फायदा होतो. अगदीच. त्यामुळे सरांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटच्या माध्यमातून जर तुम्हाला तुमची आर्थिक प्रगती साधायची असेल तर काही कोर्सेस देखील आहेत जे तुम्ही करू शकता. आणि या कोर्सेस बद्दल जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून इंट्राडे ट्रेडिंग बद्दल आणि शेअर मार्केट बद्दल या कोर्सेस मधून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. सर, शेअर मार्केट आणि इंट्राडे ट्रेडिंग बद्दल तर तुम्ही सांगतायत, मात्र आता शेअर मार्केट शिकवण्यासाठी वेगवेगळे ऑनलाईन क्लासेस देखील आहेत. अगदी व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर सुद्धा ग्रुप केले जातात आणि त्यामध्ये लोकांना ऍड केलं जातं, मेंबरशिप दिली जाते, काही टिप्स सर्व्हिस देखील दिली जाते. तर हे नेमकं किती योग्य आहे आणि या ठिकाणी देखील लोकांनी जायला हवं की नको? जर नॉलेज घ्यायचंय तर फ्रीमध्ये जे युट्यूब वरती मिळते त्याच्यातनं काम चालव, भागून जाईल. पण जर परफेक्ट व्हायचंय आपल्या एखाद्या फील्डमध्ये आणि मास्टर व्हायचे तर कोच गरजेचं आहे. जसं मी सांगितलं, युट्यूबच्या चॅनलवरती किंवा कुठल्याही पेड टेलिग्रामच्या टिप सर्व्हिसला मेंबरशिप घेऊन सबस्क्राईब करून त्याच्यातून तसा रिझल्ट नाही येते. आता मागे माझ्या लक्षात आलं होतं
की टेलिग्रामवरती माझं तर कुठला चॅनल नाहीये, पण माझ्या नावाने जवळपास 15-20 टेलिग्रामचे ग्रुप तयार झाले की ज्याच्यामध्ये 4-4, 5-5 हजार लोकांनी जॉईन केलेले आणि ते सगळे फेक चॅनल्स आहेत बरेचसे. ठीक आहे, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यापेक्षा स्वतःचा नॉलेज वाढवण्यावरती फोकस करा. टिप्स घेण्यापेक्षा फ्रीमध्ये किंवा पेडमध्ये आपण स्वतः आपल्यामध्ये टिप्स द्यायची कॅपॅसिटी आली पाहिजे. एवढं नॉलेज आपलं परफेक्ट करा की जेणेकरून ट्रेडिंगमध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे हा मेंटेन होईल. आता मी जवळपास 2004-05 पासून मार्केटमध्ये आहे आणि 2009 पासून मी ट्रेनिंग देतो. तर ट्रेनिंग द्यायला जेव्हा मी जातो ना तेव्हा लोक असे प्रश्न विचारतात की कित्येक वेळेला त्यांना ते माहितीच नसतं की बाबा हे काय आहे, हे मार्केट. तर प्रत्येकाच्या डाऊटला सॉल्व्ह करता आलं पाहिजे, हे त्या ट्रेनरचं काम आहे. आणि त्याच्यासाठी समोरची जी व्यक्ती बसलेली आहे, माझं नॉलेज त्याच्यापेक्षा कमीत कमी 10 पट मला मेंटेन करायला लागतं. त्याच्यासाठी मला रोज मार्केटचा स्टडी करायला लागतो. तर मी जेव्हा ट्रेनिंग द्यायला जातो त्यावेळेला ट्रेनिंगचा बेनिफिट मला स्वतःला असा आहे की मला माझं नॉलेज अपडेट करायला लागतं आणि मला माझं नॉलेज अपडेट करण्यासाठी स्टडी आता करायला लागतो. त्याच्यामुळे मी स्वतः परफेक्ट अजून जास्तीत जास्त होत जातो जेव्हा मी ट्रेनिंग द्यायला उभा राहतो त्यावेळेला. तर बरेच लोक काय झालेले आजकाल की कुणीही लोक म्हणजे बरेचसे मी पाहतो की मोटिवेशनल ट्रेनर आहेत, त्यांनी शेअर मार्केटचे युट्यूब चॅनल चालू केले आहेत. MLM लीडर्स त्यांनी पण शेअर मार्केटवरती युट्यूबचे चॅनल चालू केले आहेत. तर करायला कोणी करू शकतो, पण त्याच्यातून तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन मिळेल, त्याच्यातून तुम्हाला नॉलेज मिळेल, पण परफेक्शन नाही येणार. तर परफेक्ट होण्यासाठी आपल्या चुका दाखवणारा एक कोच आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. तर मी पाहतो की बरेच लोक अशा स्कीम पण आले आहेत की 1000-1200 रुपये भरायचे, कुठल्या तरी 3 स्टार हॉटेलमध्ये ट्रेनिंग कंडक्ट करतात आणि आम्ही ट्रेडिंग करतो, तुम्ही पण ट्रेडिंग करा, तुम्ही ट्रेड करा आणि जेवढे तुम्ही 1000 रुपये भरले, 1200 रुपये भरले तेवढे तुम्हाला मी प्रॉफिटमधनं वसूल करून देणार, अशा काहीतरी स्कीम निघत असतात. मग जे नवखे लोक असतात ते तर पहिल्यांदा तिकडे जातात कारण त्याला असतोच मार्केटमध्ये इंटरेस्ट. आणि 1000 रुपये भरायचे, जेवण पण मिळणार, प्लस आपली फी पण वसूल होणार आहे. ह्या टायटल अंडर तो जातो आणि तो ट्रेनर जो असतो त्याला थोडंफार ट्रेडिंग करतो, 500-1000 रुपयाचा प्रॉफिट त्याला मिळून देतो. तर ह्याच्यातून होतं काय की जे नवखे लोक आहेत किंवा जे फ्रेशर्स आहेत त्यांना मिसगाईड खूप होतं. कारण तो एक माणूस जो आहे समोरचा तो एक दिवस देणार आहे तुम्हाला गायडन्स, रोजचं तुमचं तुम्हालाच करायचं. एक दिवस गायडन्स घेऊन काही त्याच्यातून फायदा नाही होणार आहे. रोज कसं करायचं हे कळलं पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो ऑप्शन ट्रेडिंग हे वाईट नाहीये, त्याच्यात प्रॉफिट कमवतात लोक. ठीक आहे, पण किती, तर 1000तून 4 ते 5 लोक. ठीक आहे, आणि बाकी जे 995 लोक ते काय करणार आहेत, काय लॉसच करणार आहेत. मग शिकले तरी लॉस करणार आहेत आणि नाही शिकले तर लॉस करणार आहेत. कारण ते प्रोडक्टच असं आहे की जे ट्रेडिंग करायसाठी तयार झालेलं नाहीच आहे. इथं कायम फेल्युअर रेशो जो आहे हा खूप हायेस्ट असतो. आणि म्हणून मी सांगतो सगळ्यांना की ऑप्शन मध्ये नका जाऊ. कारण तुम्ही किती जरी नॉलेज घेतलं, कितीतरी त्याच्यामध्ये एक्सपर्टाईज तुमचा आला, तरी एक छोटीशी मिस्टेक ही भांडवल साफ करून टाकू शकते. तर ज्या एका गोष्टीमध्ये, ज्या एका ट्रेडमध्ये आपलं अख्खं कॅपिटल साफ होऊ जाईल, अशा गोष्टीमध्ये ट्रेडिंग करणं बरोबर आहे का चुकीचं आहे? तर ऑब्व्हियसली ते चुकीचं आहे. तर ट्रेडरसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की प्रॉफिट नाही झाला 6 महिने तरी चालेल, कॅपिटल जागेवर राहिलं पाहिजे आणि आपला अशा प्रोडक्टमध्ये ट्रेडिंग केलं पाहिजे की ज्याच्यात लॉस व्हायचे चान्सेस कमी आणि प्रॉफिट व्हायचे चान्सेस जे आहेत हे जास्त आहेत. तर ऑप्शन भांडवल संपवून टाकतं, पण कमोडिटी मार्केट जे आहे हे भांडवल वाढवतं. आपलं त्याच्यातून रेग्युलर ग्रोथ मिळत राहते, आरामशीर त्याच्यातून आपण रोज प्रॉफिट काढू शकतो. आणि एका 2 ट्रेडमध्ये स्टॉप लॉस जरी उडला तरी पुढच्या ट्रेडवरती त्याचा इफेक्ट होत नाही, आपलं त्याच्यातून इन्कम चालू होऊन जातं. तर करिअरच्या दृष्टीने ज्याला बघायचंय, पार्ट टाइम किंवा फुल टाइम इन्कमच्या दृष्टीने ज्याला बघायचे, साइड इन्कमच्या दृष्टीने ज्याला बघायचे, त्यांनी ऑप्शन मध्ये न जाता कमोडिटीमध्ये आलं कधी बेटर. अगदीच. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की कमोडिटीपेक्षा आणखीन काही चांगलं असू शकतं की नाही, तर या बाबतीतच तुम्ही ट्रेनिंग स्वतः देता, तुमचे स्वतःचे कोर्सेस देखील आहेत, तर याबद्दल देखील आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? माझा स्वतःचा कोर्स जो चालतो तो मी त्याच्यामध्ये गुगलवरनं कॉपी केलेलं नॉलेज शिकवत नाही, तर जे मी स्वतः डिझाईन केलेले आहेत असे माझे 17 सब्जेक्ट्स आहेत जे मी कमोडिटी मार्केटसाठी तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक स्ट्रॅटेजीज आहेत, वेगवेगळ्या टाइम फ्रेम वापरून, त्याच्यामध्ये बऱ्याच काही काही गोष्टी वापरून त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग कसं करायचं हे लाईव्ह मार्केटमध्ये क्लायंटला शिकवत असतो. मी स्वतःही त्याच्यामध्ये ट्रेड करत असतो आणि जे क्लायंट आहेत ते तिथं लाईव्ह मध्ये बघितल्यामुळे त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढून जाते. तर त्याच्यात मी मागच्या 8 दिवसातले, 15 दिवसातले, महिन्यातले झालेले सगळे ट्रेड जे हे एक्सप्लेन करून सांगत असतो. प्लस त्याच्यामध्ये रोजचं तर जे चालतं त्या 4 दिवसामध्ये त्याच्यामध्ये लोकांना लाईव्ह ट्रेडिंगही बघायला मिळतं, त्याच्यामुळे त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढते.
आणि कसं करायचं हे पूर्ण डिटेलमध्ये शिकवतो. म्हणजे कुठली टेक्निक किंवा कुठलाही फॉर्म्युला किंवा कुठलाही इंडिकेटर, कुठलाही सिस्टम जर का आपल्याला वापरायची आहे तर त्याच्या बाबतीत 100% माहिती असणं खूप गरजेचं असतं. ती माहिती जर नसेल एखाद्याला तर त्याच्यावरती हळूहळू डाऊट यायला लागतो. त्या डाऊटचं सोल्युशन जर आपल्याला कळलं नाही तर त्या सिस्टमवरचा विश्वास उडून जातो आणि विश्वास उडाला की एकदा पैसे मिळणं बंद होऊन जातं. तर मी पूर्ण बारीक सारीक गोष्टी कशा तयार झालेल्या आहेत, त्याच्यात काय सेटिंग आहे, कसं त्याचं कॅल्क्युलेशन होतं, कशी त्याची ड्रॉ करायची पद्धत आहे किंवा ह्या सगळ्या एकूण एक गोष्टी त्या 4 दिवसाच्या कोर्समध्ये शिकवत असतो. ते बघितल्यामुळे लोकांना काय होतं की त्यांचं नॉलेज जे आहे ना पूर्ण डिटेलमध्ये त्यांना ते मिळून जातं आणि त्या सिस्टमवरती त्यांचा पूर्ण ट्रस्ट येऊन जातो आणि त्याच्यावरती त्यांनी उद्या जाऊन, आज एखादा व्यक्ती समजा मायक्रो लॉटमध्ये काम करतोय, उद्या जाऊन तो मिनी लॉटवरती येईल सिल्वरच्या, मग त्याच्यानंतर तो मोठ्या लॉटवरती येईल, मग त्यानंतर 2 लॉट, मग 4 लॉट, मग 8 लॉट, 10 लॉट, 20 लॉट, 50 लॉट, 100 लॉटमध्ये जर एखाद्याला ट्रेड करायची वेळ आली तर भीती वाटली नाही पाहिजे. अशा पद्धतीचं नॉलेज मी त्या कोर्समध्ये देत असतो. तर ज्याला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये खरंच इंटरेस्ट आहे आणि ज्याला सिरियसली करायचंच आहे आणि ज्याला पार्ट टाइम किंवा फुल टाइम ट्रेडिंग मध्ये पुढे जाऊन उतरायचे, अशा लोकांसाठी तो कोर्स मी डिझाईन केलेला आहे. किंवा अशा लोकांसाठी की ज्याला एक बॅकअप तयार करून ठेवायचं आहे स्वतःसाठी. म्हणजे जसं आपण मागे बघितलं की नोटबंदी आली, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा धंदे बंद पडले किंवा जीएसटी आला, अनेक लोकांच्या बिझनेसवरती इफेक्ट झाला किंवा लॉकडाऊन लागलं होतं किंवा अजून जर असं काही फ्युचरमध्ये झालं तर प्रत्येकाने प्रिपेअर्ड असणं खूप गरजेचं आहे. उद्या जाऊन आपली नोकरी जाऊ शकते, आपला धंदा बंद पडू शकतो, तर त्याचा बॅकअप प्लॅन तयार करून ठेवणे प्रत्येकासाठी गरजेचं आहे. आणि ट्रेडिंग शिकणं हा असंच एक बॅकअप प्लॅन आपल्यासाठी आहे आणि प्रत्येकाने याचा नक्की विचार करावा. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटच्या माध्यमातून जर तुम्हाला तुमची आर्थिक प्रगती साधायची असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून या कोर्सेस बद्दल आणि ट्रेनिंग बद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. सर, आज तुम्ही त्या आलात आणि कमोडिटी मार्केट आणि इंट्राडे ट्रेडिंग याबद्दल आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.